अंत्यसंस्कार संपतात जे घडलं ते ऐकून संपूर्ण देश स्तब्ध झाला। स्मशानभूमी ती जागा जिथे शोक आणि शांततेचा संगम असतो, जिथे मरण आणि श्रद्धा हात हातात चालतात आणि तीच जागा या गावात घडलेल्या भयावह घटनेचा साक्षीदार ठरली। शिवपूर गावात जिथे प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतो, तिथे रात्रीच्या अंधारात एक विचित्र आणि घाणेरडा प्रकार घडला, ज्याने गावकऱ्यांच्या मनात भीती पेरली। संध्याकाळ झाली, आकाशात काळोखाचं कवच पसरलं आणि वाऱ्याने धुरकट थंड हवेच्या लाटा उडवत होत्या। गावकऱ्यांना स्मशानभूमीची शांतता असली तरी त्या रात्री काहीतरी भयंकर दडलेलं होतं। एक अकल्पनीय भयानक खेळ सुरू झाला होता। लक्ष्मीबाई पाटील, गावातील सर्वांची प्रियतमा, साध्या, धार्मिक आणि सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या स्त्री, यांचे अंत्यसंस्कार संपले। नातेवाईकांनी शेवटचा निरोप दिला। डोळ्यातून अश्रू वाहिले पण हृदय शांत होते। पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते त्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी परत आले, तेव्हा जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते पाहून पायाखालची जमीन सरकली। जिथे चिता होती तिथे आता काहीच नव्हतं, ना अस्थी, ना त्या रात्रीचे स्मृतीचे अवशेष, ना लक्ष्मीबाईंच्या अंगावरील सोन्याचे 4 ग्रॅम दागिने, फक्त ओसाड जागा आणि राखेत उमटलेली काही ताज्या पावलांचे ठसे। कोणाचे ठसे आणि कोणी धाडस केलं अस्थींसह दागिने चोरण्याचं? गावकऱ्यांमध्ये धकाधकीची खळबळ उडाली। काहींनी कुजबुजत म्हटलं, स्मशानभूमीत काहीतरी हलतंय, तर काहींनी भीतीने सांगितलं, कधी कधी राखेतून हालचाल दिसते, पण कोणी जवळ जाऊ शकत नाही। अफवा पसरल्या, भय वाढलं। काहींनी तर या प्रकरणाला शापित जागा मानलं, तर काहींचं म्हणणं होतं हे सोन्याच्या लालसेसाठी केलं गेलं आहे। गावातील प्रमुख नेता घटनास्थळी पोहोचला। त्यांनी पाहिलं, राखेत उमटलेले पावलांचे ठसे अजूनही ताजे होते। संतप्त होऊन त्यांनी म्हटलं, हा प्रकार म्हणजे मृतांच्या सन्मानावरचा थेट आघात आहे। यावर चौकशी होणे आवश्यक आहे। असा कृत्य करणाऱ्यांना कधीच माफ केलं जाणार नाही। गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, कोण आहेत हे लोक जे मृतांचाही आदर न करता अस्थींना आणि दागिन्यांना उचलतात? पोलिसांनी तपास सुरू केला। स्मशानभूमीच्या आसपासच्या झुडपात, उघड्या जागेत आणि रस्त्यावर शोध घेतला। काही राखेचे अवशेष, जळालेल्या साड्यांचे तुकडे आणि पावलांचे ठसे सापडले। ते स्पष्ट होते, कुणीतरी रात्री सावलीतून आले आणि लक्ष्मीबाईच्या अस्थी आणि दागिने चोरून घेऊन गेले। एक वृद्ध स्त्री म्हणाली, रात्री 3 वाजता कुत्रे जोरजोरात भुंकत होते। मी पाहिलं की नाही, हालचाल झाली, पण अंधारात काहीतरी स्पष्ट दिसलं नाही। गावात भय पसरलं। लोक रात्री स्मशानाजवळ जाणं टाळू लागले। काहींना तर दिवसा अंत्यसंस्कार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। सर्वात भयंकर म्हणजे आजपर्यंत पोलिसांना या घटनेचा काहीही माग लागलेला नाही। काही जण म्हणतात ही फक्त सोन्याची लालसा नाही, तर यामागे काळ्या बाजारात मृतांच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा हात आहे। शिवपूर आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। लोक प्रशासनाकडे विनंती करत आहेत, स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नेमावेत, सीसीटीव्ही लावावेत आणि या भयावह घटनेला पूर्णविराम दिला जावा। परंतु तोपर्यंत गावात एकच प्रश्न गुंफला आहे, कोण आहेत ते लोक जे मृतांच्याही शांततेला चोरून नेतात? ही घटना केवळ चोरीची नाही, तर मानव तत्वाच्या मर्यादांचा खळबळजनक भयावह उल्लंघन आहे। जिथे दागिने पळाले तिथे अस्थींचाही आदर हरवला आणि त्या राखेतून येणारा धूर आजही विचारतो, माणूस किती खाली जाऊ शकतो?